नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत परमनंट पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो दी सटाणा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा नाशिक जिल्ह्याची सध्या जाहिरात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी कोऑपरेटिव्ह बँकेची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर मित्रांनो, हा परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय. कोऑपरेटिव्ह फेडरेशन जे आहे किंवा कोऑपरेटिव्ह बँकचं जे फेडरेशन आहे मित्रांनो, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या जी पण मित्रांनो सॅलरी असते त्या सॅलरीप्रमाणे या ठिकाणी पेमेंट भेटतो. या ठिकाणी जेव्हा तुम्ही मित्रांनो रुजू व्हाल त्यानंतर पुढं किती दिवसामध्ये परमनंट केलं जातं ती सर्व माहिती या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. तर बघा मित्रांनो, दी सटाणा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणच्या ह्या बँकेमध्ये मित्रांनो ही जाहिरात सध्या आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो प्रशासकीय अधिकारी, लेखपाल, शाखा अधिकारी आणि लिपिक या पदांची पदं भरली जात आहेत. याच्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने 14 मेपर्यंत ॲप्लिकेशन मित्रांनो करता येणार आहेत. तर काय काय माहिती आहे डिटेलमध्ये आपण सविस्तरपणे पाहूयात. सर्वात अगोदर पाहूयात मित्रांनो या ठिकाणी तुमची पात्रता काय असणार आहे प्रत्येक पदानुसार आणि त्याचा पेमेंट, वयोमर्यादा वगैरे काय असेल आणि फीज किती असेल. तर पहिलं पद आहे पहा, प्रशासकीय अधिकारी. एकच जागा आहे मित्रांनो या पदासाठी. याचं मित्रांनो तुम्हाला तुमचं त्यांनी विद्यापीठाची पदवी मागितलेली आहे, MSIT मागितलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो वय तुमचं 30 वर्ष कंप्लीट पाहिजे या पदासाठी. प्राधान्य मात्र BCom वगैरे झालेलं आहे किंवा बँकिंगमधून एज्युकेशन झाले अशा विद्यार्थ्यांना जास्त असणार आहे. आणि या पदासाठी अनुभव देखील 5 वर्षाचा मित्रांनो आवश्यक आहे फक्त या पदासाठी. बाकीची पदांची वेगवेगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. निवड मित्रांनो तुमची एक्झाम घेऊन केली जाणार आहे. या पदासाठी 500 रुपये तुम्हाला शुल्क असणार आहे. त्यानंतर दुसरं पद आहे पहा, लेखपाल. याच्यासाठी देखील एकच जागा आहे मित्रांनो. याच्यामध्येही विद्यापीठाची पदवी मागितलेली, MSIT मागितलेली आहे. परंतु पदवी जर असेल तुमच्याकडं तर ॲप्लाय करू शकतात. मात्र प्राधान्य BCom झालेल्या विद्यार्थ्यांना असणार आहे. 25 वर्ष वयोमर्यादा आहे कमीत कमी मित्रांनो या ठिकाणी. अनुभव देखील मात्र या पदासाठी 3 वर्षाचा त्यांनी आवश्यक मागितलेला आहे. निवड प्रक्रिया परीक्षा घेऊन तुमची केली जाईल आणि 500 रुपये शुल्क या पदासाठी असेल. त्यानंतर पुढचं पद आहे पहा, शाखा अधिकारी. 2 जागा आहेत मित्रांनो. यासाठीही कोणत्या शाखेची पदवी पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो 30 वर्ष वय तुमचं कंप्लीट पाहिजे. BCom किंवा बँकिंगमधून एज्युकेशन असेल तर ॲप्लाय करू शकता. बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावर जर तुम्ही 5 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे तर शाखा अधिकारी पदासाठी ॲप्लाय करू शकतात. निवड प्रक्रिया एक्झामद्वारे तुमची केली जाईल. याच्यासाठी देखील 500 रुपये शुल्क असणार आहे. त्यानंतर पहा, अधिकारी पदाच्या जागा आहेत मित्रांनो. आता 2 जागा आहेत या पदासाठी अधिकारीसाठी. तर याच्यासाठी देखील विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमची असेल, 25 वर्ष वयोमर्यादा पाहिजे 18 ते 25 आणि BCom तुमचं या ठिकाणी असेल किंवा बँकिंगमधून एज्युकेशन झालेलं असेल तर जास्त प्राधान्य असणार आहे. या पदासाठी देखील 3 वर्षाचा अनुभव मात्र त्यांनी मागितलेला आहे. त्याच्यानंतर पहा, अर्ज शुल्क या पदासाठी देखील 500 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं पद जे आहे या ठिकाणी लिपिकचं पद आहे पहा. याच्यासाठी सर्वात जास्त मित्रांनो या ठिकाणी 10 जागा भरल्या जात आहेत. याच्यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी त्यांनी मागितलेली, BCom वगैरे झालेलं असेल तर प्राधान्य असणार आहे. या पदासाठी मात्र मित्रांनो इथं कुठलीही अनुभवाची अट नाही आहे. तर अनुभव असल्यास मात्र प्राधान्य असणार आहे, परंतु अनुभवाची अट नाही आहे. तुम्ही फ्रेशर असाल डायरेक्टली तर 10 जागा आहेत लिपिकच्या. या पदासाठी डायरेक्टली तुम्ही ॲप्लाय करू शकतात. इथं कुठेही त्यांनी टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे मागितलेलं नाही. डायरेक्ट पदवीच्या बेसवरती तुम्हाला आणि MSITच्या बेसवरती ॲप्लाय करता येणार आहे. तर वेतन पहा मित्रांनो कसं असतं या ठिकाणी. 6 महिने तुम्ही ट्रेनिंग म्हणून काम करता 9,000 असतं. त्यानंतर 12 महिन्याकरिता प्रोबेशन पिरियड असतो 11,000 आणि 18 महिने पूर्ण झाल्यानंतर मग मित्रांनो वेतन सरणीने आहे. मूळ पगार, बेसिक पगार, महागाई भत्ते, घरभाडे भत्ते असे एकत्रित दरमहा वेतन तुम्हाला दिलं जातं. एप्रिलमध्ये वेतन वाढ मित्रांनो तुमची केली जाते प्रत्येक वर्षाच्या एप्रिलमध्ये. तर वेतन जे आहे मित्रांनो तुम्हाला वेतन श्रेणीत बदल करण्याचं संचालक मंडळ अधिकार असतात, परंतु वेतन तुम्हाला परमनंट पदाप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो 18 महिन्यानंतर लागू होतं. म्हणजे ही परमनंट पदं मित्रांनो या ठिकाणी आहेत. वेतन श्रेणी तुम्हाला लागू होते जी पण मित्रांनो कोऑपरेटिव्ह बँकेची वेतन श्रेणी आहे त्यानुसार. तर तुम्ही इथं नक्की ॲप्लाय करू शकतात. फक्त 18 महिने मात्र तुमचं जो प्रोबेशन पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेतन कमी असतं. नंतर तुमचं वेतन या ठिकाणी मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी ही जी वेतन श्रेणी दिली पहा यानुसार तुम्हाला लागू होतो. प्लस सर्व भत्ते देखील तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतात. आता निवड प्रक्रिया कशी होईल पहा. तुमची ऑफलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो. लिपिक पदाकरता 100 गुणांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला
गणित असेल, इंग्रजी भाषा, व्याकरण, संगणक, त्यानंतर सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयावरती 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 गुणोत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल. तर 100 गुणांची परीक्षा तुमची या ठिकाणी MCQ टाईपची मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि मुलाखत तुमची घेतली जाणार आहे. मौखिक मुलाखतीकरिता 10 गुण तुम्हाला दिले जाणार आहेत आणि यामध्येही देखील मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रतेकरिता 5 गुण दिले जाणार आहेत आणि फक्त 5च गुणांची तुमची या ठिकाणी प्रश्न उत्तरे असणार आहेत. तर ही निवड प्रक्रिया अशा पद्धतीने तुमची या ठिकाणी घेण्यात येणार आहे. लिपिक पदासाठी मात्र शुल्क तुम्हाला 800 रुपये या ठिकाणी असणार आहे आणि GST पकडून 944 रुपये शुल्क तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. तर ही संपूर्ण माहिती दिली आहे पहा मित्रांनो. याच्यामध्ये परत या ठिकाणी अनुभव त्याचबरोबर पात्रतेबद्दलची माहिती अजून दिलेली आहे पहा. जसं की मित्रांनो बाकीची जी पदं असतात त्यांच्यासाठीची, परंतु याच्यामध्ये ती पदं नाही आहेत, परंतु याच्यामध्ये मित्रांनो हे तुम्हाला पात्रतेचे निकष समजावेत यासाठी माहिती देण्यात आलेली आहे. इथं पहा मित्रांनो, शिपाईच्या जागेसाठी 10वी उत्तीर्णवरती पदं भरली जातात, परंतु शिपाईचं पद याच्यामध्ये मात्र त्यांनी सध्या दिलेलं नाही. लिपिकचं पद आहे त्यासाठी 10 जागा भरल्या जात आहेत. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. धन्यवाद.